सन्मानित केलं जातंय समीरला, त्यांच्या आकर्षक फटकेबाजीसाठी सन्मानित केलं जातंय. 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना देखील जमा केलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज सायकल सागरदादा जरांडे, माजी अध्यक्ष शिवंगा प्रीमियर लीग. युट्यूबचं सौजन्य वननेस कंट्रोल पॅनल, बेस्ट बॅट्समनचं सौजन्य ओंकार मोठे आयकॉन खेळाडू, ओनर विठ्ठल अमृततुल्य, बेस्ट बॉलरचं सौजन्य सचिन दादा शेडगे युवा उद्योजक कुसगाव. या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून पार पडत असलेली शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 4 सज्ज झालो आपण फायनल साठी. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल रांगेत उभं राहायचंय. आपण राष्ट्रगीत घेऊन या सामन्याचे शेवट करतोय. चला, दोन्ही अंपायर्सना विनंती असेल मध्ये थांबायचंय, ग्राउंड वरती जाऊन राष्ट्रगीत घ्यायचंय. आबाजी चौधरी आपणास विनंती असेल. दोन दिवस अगदी आपण पाहिलं अगदी सुरेख नियोजन, मायक्रो प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजनातून पार पडत असलेली शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 4 चा थरार आपण पाहिला. आणि आता आपण सर्वजण सज्ज झालोय महाअंतिम मुकाबला पाहण्यासाठी. अंतिम सामना शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीगचा एक जल्लोषपूर्ण वातावरण मध्ये पार पडत असलेली ही स्पर्धा. कबीरदादा गोगावले, मयूरजी तांबट आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून पार पडत असलेली ही स्पर्धा. एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा महाअंतिम मुकाबला सामन्याची सुरुवात होईल लवकरच. त्याआधी आपण राष्ट्रगीत घेऊन आपल्या देशाचं राष्ट्रगीत घेऊन सन्मान करायचा आहे. दोन्ही खेळाडू अगदी रांगेत जात आहेत आतमध्ये. काय ॲटमॉस्फिअर आहे. अंतिम महामुकाबला सामना पाहण्यासाठी आलेले चितळे बंधू मिठाईवाले यांचे एम्प्लॉई अक्षय दादा कदम यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल स्थानापन्न व्हायचंय. थोड्याच वेळात राष्ट्रगीत होतंय आणि या महाअंतिम मुकाबल्याचा थरार आपण लवकरच पाहू. प्रीकॉम 11 वर्सेस चितळे 11. व्ही शेप मध्ये उभं राहायचं विनंती असेल दोन्ही खेळाडूंना. उजव्या बाजूला जी टीम उभी आहे एक देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग पर्व 4. लवकरच राष्ट्रगीत होईल आणि या सामन्याची सुरुवात होईल. प्रीकॉम 11 वर्सेस
चितळे 11. 2 मिनिटं. सर्व खेळाडूंना विनंती आहे सावधान अवस्थेत उभं राहायचं. राष्ट्रगीताची सुरुवात होईल. डोक्यावरची कॅप खाली घ्यायची आहे. लवकरच राष्ट्रगीत सुरू होईल. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. माता की वंदे. धन्यवाद सर्वांचे. या भारत भूमीला वंदन करून आपण लवकरच महाअंतिम मुकाबला फायनलचा मुकाबला ज्याची आपण दिवसभर वाट पाहिली तो फायनलचा महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल लवकरच महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते महेशजी मांगडे ज्यांच्या दिलखुलास नेतृत्व कर्तृत्व आणि दानशूरातून ही पार पडत असलेली स्पर्धा देखणी स्पर्धा. राहुलजी चौधरी नील तांबट अगदी यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. अगदी खेळीमेळीच्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये पार पडत असलेली ही स्पर्धा. स्वतःसोबत वाद असावा आणि आयुष्यात रंग भरण्यासाठी एखादा नाद असावा आणि तो नाद असावा मात्र क्रिकेटचा. या भावनेने सर्वजण आपण एकत्र इथे जमलोय. लवकरच महाअंतिम मुकाबला फायनल चा मुकाबला इथे पार पडतोय. प्री कॉम्ब 11 वर्सेस चितळे बंधू. सामना नक्कीच प्रेक्षणीय असेल. हा करू कोणाकडून आहे? महेश मांगडे. हा करू चला सामना सुरू करून घेऊया. अगदी सुरेख स्पर्धा. आपलं पाहिलं एक देखणं नियोजन. शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग कालपासून काय देखणे फटके खेळलेत आणि एक अचूक गोलंदाजी देखील झाली आहे. मैत्रीपूर्ण सामन्यांचा थरार आपण पाहिला. शेवटचा दिवस आज. दिग्गज फलंदाजाची गोलंदाजाची माजी क्रिकेटर संघाची देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल सर्व सहकार्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. किरणजी शिंदे या सामन्याचा थरार पाहण्यासाठी आले. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नीलजी तांबट त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत.
टॉस कोणी आणि काय घेतले? प्रीकॉम संघाने टॉस मात्र जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. अतिशय देखणे फटके खेळून आणि प्रेक्षणीय खेळ करून प्रीकॉम संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालाय. त्यांच्या जोडीला देखील दुसरा संघ चितळे, त्यांनी देखील अगदी अष्टपैलू कामगिरी करून फायनल मध्ये आपलं स्थान पटकावलंय. आता महाअंतिम मुकाबल्याचा कोण होणार मानकरी, प्रेक्षणीय असेल. चला 2 फलंदाज पाठवायचे चितळे संघ, विनंती असेल स्पीडअप करा. चितळे संघ एक अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, तसेच प्रीकॉम 11 आपला देखील एक खेळाडू पाठवायचा आहे. प्रीकॉम कंपनी आतापर्यंत फक्त एकदा विजेतेपदाचा मानकरी ठरलाय पर्व 1 मध्ये. दुसऱ्यांदा मानकरी ठरेल का? प्रश्न अनेक उत्तर एक. मागच्या वर्षी मात्र जेतेपदाचा मानकरी ठरणारा संघ आम्ही इंजिनियर यावेळेस मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. क्रिकेट इज अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ मानला जातो, हे दाखवून दिलंय आज दोन्ही दिवसातील क्रिकेटने. आणि ज्या क्षणाची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. प्रीकॉम 11 वर्सेस चितळे 11 हा सामना आता चालू होतोय. रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल किरण धनावडे, दुसऱ्या बाजूला असेल कबीर गोगावले. रंगतदार असणारा सामना रोमांचकारी असेल. प्रेक्षकांची तोबा गर्दी स्वामी विवेकानंद क्रीडा नगरीमध्ये. स्ट्रायकिंग एंडला दाखल झालाय तो विकास मुजुमले. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो अष्टपैलू खेळाडू किरण धनावडे. अगदी जल्लोषाचं वातावरण चितळेच्या पॅव्हिलियन मध्ये. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय कबीर. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फायनलचा. यावेळेस मोठा फटक्याना खेळण्याच्या नादात बीट झालाय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अगदी फायनलचं प्रेशर आहे दोन्ही. यावेळेस फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेने फील्डर जाईल. एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? अगदी बॉल मात्र हवेत होता, थोडासा लांब राहिला क्षेत्ररक्षापासून. एक धावेने खातं उघडलं जातं इथं प्रीकॉम इथं चितळे संघाचं. 6 षटकांचा सामना असेल. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या असतील. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या संपल्यानंतर 5 खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवले जातील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कबीर टू किरण. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. डॉट चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अगदी कबीर मात्र आपल्या अनुभवाचा कसपणाला लावताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला असेल किरण. आक्रमक फलंदाजीने आपल्या संघाला मात्र त्याने फायनल मध्ये आणण्याचं काम केलंय. चितळे संघाला अष्टपैलू खेळाडू किरण, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू. किरणला पाठवलंय पेव्हिलियनच्या दिशेने. पहिला धक्का चितळेला. किरण मात्र बॅक टू द पेव्हिलियन. यारकर चेंडू होता. गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र इथं वापरलं गेलंय आणि पहिला धक्का. एक मोठा मासा गळाला.
अगदी चांगलं अचूक योग्य नियोजन आयोजन आणि त्याचबरोबर लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी प्रत्यक्षण मात्र इथं टिपला जातोय. वाईट चेंडू वाईट. ही फील द प्रेशर. आबा चौधरी यांचा इशारा वाईट. पीटीसी लाईव्ह पुणे यांच्या माध्यमातून पार पडत असलेली ही स्पर्धा. यावेळेस मैदानाला फिल्डर आहे तिथे तू तू मे मे. इथे संधी मात्र गमावली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही दिवसांचं थेट प्रक्षेपण मात्र पीटीसी लाईव्हने केलं. अगदी टॉपची क्वालिटी म्हणलं तर वावग ठरणार नाही. अचूक क्षण टिपले त्यांनी आतापर्यंत जे आयुष्यभर ते आपल्या लक्षात राहतील, आपल्याला पाहायला मिळतील. पीटीसी लाईव्ह यावेळेस ड्राईव्ह केलाय. फिल्डर तिथे आहे. अचूक फेकी. इथे तू तू मे मे. पुन्हा एकदा फायनलचं प्रेशर. प्रत्येक खेळाडू इथं जीवाची बाजी लावतोय झेल टिपण्यासाठी, धावा वाचवण्यासाठी. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 धावा धाफलकावरती आहेत. अगदी कबीरने मात्र रोखून ठेवलं चितळे संघाला. चितळे संघाला जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो मयूर. एक अष्टपैलू अनुभवाची शिदोरी असणारा हा गोलंदाज मयूर तांबट. बॅक इन टू द अटॅक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केले पॉईंटच्या दिशेने तर चेंडू कटवलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. शिवंगा इंडस्ट्रीयल प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सामना पाहण्यासाठी, अंतिम मुकाबला पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली आहे या स्टेडियम मध्ये. स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बोल तयार. यावेळेस फुलटा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. फिल्डर येईल का कॉर्नरला. चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार. चौकार. स्वागत केलं इथं मयूरचं चौकाराने. धावफलक वाढेल 7 धावांवरती. आणि अशाच काही फटक्यांची जरूरत आहे ती चितळे संघाला. थोडस शांत आणि संयम ठेवला तर निश्चितच अशी एक मोठी धावसंख्या प्रिकॉम संघासमोर उभी करू शकतात. इथं फटका लॉफ्टेड आहे. फिल्डर खाली येतोय. झेल होईल का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. वेगाने फेकी केली आहे. 2 धावा तर पळून प्राप्त केल्या. दीपक सर काय सांगाल, काय थरार असेल या फायनलच्या मुकाबल्याचा. अंतिम मुकाबला आहे फायनलचा. प्रेशर कोणावरती असेल दीपक सर. प्रेशर माजी विजेते प्रिकॉमवर नक्कीच असेल. कारण त्यांनी एकदा ज्यावेळेस स्पर्धा सुरू झाली त्यावेळेस त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 2 वर्ष त्यांना प्रथम क्रमांकाने हुलकावणी दिली होती. आणि चितळे संघाचा जर आपण इतिहास पाहिला, खूप मेहनत करून ते आज या ठिकाणी आलेले आहेत. की 3 वर्ष सलग बाद फेरी पण ते पूर्ण करू शकत नव्हते, परंतु आज अंतिम सामना खेळायला भेटलेला आहे त्यांना. नक्कीच दीपक सर, जायंट किलर म्हटलं तर वावग ठरणार नाही. चितळे संघाने आजपर्यंत 2 दिवसापर्यंत काय खेळ केलाय, अप्रतिम खेळ केलाय. जायंट किलर म्हणता येईल. चांगल्या दिग्गज संघांना हरवून देखील ते आज फायनलच्या थरारामध्ये आज त्यांचा संघ आहे. आणि तो कोणासमोर आहे, ज्यांच्यावरती प्रचंड प्रेशर दबाव आहे, प्रिकॉम संघाविरुद्ध. मैदानामध्ये सन्नाटा, अगदी टाचणी पडले तरी आवाज येईल इतका सन्नाटा. फुलटा चेंडू भिरकावून दिला का गोराच्या दरम्यान. फिल्डर येईल का, चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार. पंचांचे हात आकाशाशी. षटकार. 6 धावा. 17 धावा धावफलकावरती आहे. अगदी लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि थेट फुलटॉस पडला. इथे वापरली नाहीये गती, इथे फक्त वापरली आहे नजाकत.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला आहे गोपी, दुसऱ्या बाजूला विकास. 6 चेंडू 13 धावांवरती खेळतो गोपी. किरणची जागा भरून काढण्यासाठी आलता 1 डाऊन. फायनलचा थरार आपण पाहतोय. प्रीकॉम्प 11 वर्सेस चितळे 11. खचाखच भरलेले हे स्टेडियम तोबागर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. कबीर राईट टामावरती विकेटने मारा करतोय. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अगदी लाईन चांगली, लेंथ चांगली. आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या जे प्रेक्षापण पाहत आहोत ते पीटीसी लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट एक शिवगंगा गोऱ्यासाठी एक चांगला पर्याय इथं उपलब्ध झालेला आहे. तो पुरंदर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून यावेळेस बॅकची बाहेरची कडा. फलंदाजी ते बाद होतो. विकास बॅक इन टू द फॉर्म. कबीरने फलंदाज मात्र बाद केलाय. विकासला पाठवलंय. विकासला पाठवलंय पेव्हिलियनच्या दिशेने. दीपक सरांनी अगदी सांगितलं पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सामन्याचा क्षण न क्षण पाहायला मिळतो. अगदी घर बसल्या आयुष्यभर ज्या आठवणी आपल्याला राहणार आहेत, अगदी आपल्या मुलांना देखील ते पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचं प्रत्येक कव्हरेज टिपलं जात आहे. कबीर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस खोदून काढलाय फटका. सरळ जाईल. सरळ बॅटने खेळलाय. फिल्ड तिथे येईल. 3 धावां सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. 17 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा. सौरभची आपण भेदक गोलंदाजी पाहिली. काल फलंदाजी पाहिली. अगदी काटकसर षटक म्हणावं लागेल. विकेट देखील एक मौल्यवान घेतलीये. यावेळेस डिफेन्स करायला भाग पाडलं. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने चेंडू जाईल. धावांसाठी होईल धाव. 19 धावा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथं उभा दिसतोय 43 धावांचा. जर या रन रेटने जर धावा बनवल्या तर फक्त 43 धावा. आणि आपण पाहिलं इथं लो स्कोरिंग मॅच सुद्धा डे एंडला अवघड होऊन बसतात. यावेळेस थोडा उजव्या एसटीच्या वाईट ठेवला. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. फायनलचा थरार. फुल टॉस चेंडू भिरकवून देण्याचा प्रयत्न होता. बॉलर कीपर कडून चूक. एक धाव तर पळून पूर्ण घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. धावेसाठी धावा अगदी. नो बॉल. बिमरचा +2. 3 धावा इथं. एक चूक किती मागात पडतीये. कीपर कडून चूक. पुढचा चेंडू अगदी गिफ्ट असेल. फ्री हिट. तेवीस धावांवरती धावफलक आहे. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल.
सामना पाहण्यासाठी आलेले महेश कल्याणे सर, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. यावेळेस पॉइंटच्या दिशेने कटवलाय चेंडू, सिंगल धाव इथे मिळेल. 24 धावां 25 धावांवरती हा धाव फलक आहे. एका बाजूला आहे गौरव, दुसऱ्या बाजूला गोपी. 8 चेंडू 15 धावा. दुसऱ्या बाजूला गौरव 3 चेंडू 4 धावा. सौरभने अगदी काटकसर षटक टाकलंय. 10 धावा दिलेत, 2 गडी मात्र बाद केलेत. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणारी टीम प्रीकॉम 11 तसेच जायंट किलर या वर्षीची चितळे 11 न भूतो न भविष्यते असा खेळ केला आणि फायनल पर्यंत प्रवास, संघर्षमय प्रवास चितळे संघाचा. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करायचंय. स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा या हेतूने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा परिसरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळेस फुल फटका खेळलाय वेगाने, तिथे फिल्डर जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र प्राप्त होतील. 2 धावा वाचवल्यात. एक चांगलं देखणं क्षेत्ररक्षण नंदू याचं. यावेळेस समीर तयार. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर येतोय वेगाने. एक धाव तर पळून पूर्ण घेते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल वेगाने. दुसरी धाव. काय रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहीत असून सुद्धा जिंकण्यासाठी लढेल. आत्मविश्वासी अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवते. आकाशाला गवसणी घालून देखील पाय जमिनीवर ठेवायचं हे कोणाकडून शिकावं? या खेळाडूंकडून शिकावं. पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका बॅटमधून. फिल्डर खाली येतोय. झेल होईल का? झेल घेतली तर मॅच आहे. 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच. कार्बन कमाल कॅच. फलंदाजाला मात्र पाठी पॅव्हिलियन मध्ये परतावं लागेल. या स्पर्धेतील सर्वात अप्रतिम झेल असं या झेलचं वर्णन करावं लागेल. आणि TLC च्या माध्यमातून, माफ करा, PTC च्या माध्यमातून याच सामन्याचा क्षण अगदी कैद होतोय. समीरने मात्र विकेट मिळवली. प्रसिद्ध गाडा मालक पैलवान अमोलजी जरांडे यांच्याकडून या झेलला 501 रुपयांचं पारितोषिक मात्र प्राप्त होते. सुरेख झेल टिपला. पांडुरंग अगदी देवासारखा धावून आला. यावेळेस शॉर्ट आर्म पुल केलाय. फटका चांगला खेळला ऑन साइडच्या दिशेने. फिल्डर तिथे येतो वेगाने. एक धाव तर पळून पूर्ण घेतली. 30 धावांवरती धावफलक आहे. धावांसाठी धावा अगदी चालू आहे. समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका बॅट मधून खेळलाय. बॉल जाईल सीमा रेषे पार. षटकार. चितळे संघाच्या पॅव्हिलियन मध्ये जल्लोषाचं वातावरण सांगतंय या फटक्याची किंमत काय आहे ते. अगदी स्टँड आणि डिलिव्हर केलाय. ऐकूया आपण आवाज. दीपक जोरवेकर यांच्या आवाजाची जादू पाहूया फायनलच्या महाअंतिम मुकाबल्यासाठी. दीपक सर.
आणि अशाच ओव्हरींची वाट बघावी लागेल चितळे संघाला. जर धावसंख्येचा मोठा डोंगर उभा करायचा असेल तर प्रिकॉम संघासाठी. इथे धावांसाठी धावाधाव होतीये. पुन्हा एकदा इन सर्च ऑफ गोल्ड वी फॉरगेट द डायमंड. एक धाव देण्याच्या नादात दुसरी धाव दिलीये. हे आहे प्रेशर, फायनलचं प्रेशर, फायनलचा अंतिम मुकाबला आपण पाहतोय. गोलंदाजीची मदार आता घेतलीये स्वतःच्या खांद्यावर कर्णधार मयूर तांबटने. यावेळेस मोठा फटका लॉफ्टेड आहे. फिल्डर खाली येतोय. कबीर झेल घेईल का? आणि झेल टिपलाय. एक सॉफ्ट हँडेड कॅच बाय कबीर गोगावले. मोठा मासा गळाला. साहिल कोंडे बॅक टू द पिव्हिलियन. मयूर तांबट मात्र प्रिकॉम संघासाठी तारणहार बनलाय. संकट मोचकची भूमिका त्यांनी योग्यपणे पार पाडली आहे. धन्यवाद पुरुषोत्तम. ज्या पद्धतीने तू प्रेक्षकांचं मनोरंजन करतोयस ते खरंच कौतुक म्हणावं लागेल तुझं. दरम्यान मयूरचा पुढील चेंडू अजयसाठी. आणि या धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 40 धावा. एक 60-70 धावा या मैदानावर नक्कीच निर्णयात्मक ठरतात. एक धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. सुंदराजी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते कबीर गोगावले याचं. जे पर्व 4चे आयोजक आहेत ते मयूर तांबट, कबीर गोगावले आणि गणेश शेरीकर. सुंदरसा मारला फटका पाहूया आणि हा षटकार. सुंदरसा मारलेला षटकार. खरपूस समाचार घेतलेला या खराब चेंडूचा. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 47. पाचवं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 47. आणि वाईड बॉलचा इशारा अंपायर आबा गोगावले यांच्या माध्यमातून. आपण उडता संजू पाहिले, आज आपण पाहतोय फिरता आबा. अगदी विलक्षण हालचालींनी प्रसिद्ध असलेले गोटे अंपायर नंतर प्रसिद्ध असलेले आबा अंपायर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. ही फील द प्रेशर. वाईड वाईड. काहीस दुसरं षटक मात्र मागात ठरतंय. आबांना फिरून फिरून चक्कर यायला लागलेली आहे पण वाईड काही संपत नाहीये. एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल ती चितळे संघासाठी आज आलेली आहे.
अंतिम सामना आपण आज खेळतोय त्या दृष्टीने धावसंख्या उभारायची आहे, कारण प्रिकॉम संघामध्ये 2 तगडे फलंदाज आहेत. चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळलाय, फिल्डर येते, दोन्ही फिल्डर मध्ये चूक भूल, तोपर्यंत 2 धाव तर घेतले आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. पाचवं षटक संपलेले, 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 51 धावा. किती? 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 51 आणि शेवटचे षटक, निर्णायक षटक घेऊन आलाय तो नाना वाडकर आले बॅक इन टू द अटॅक. हेच ते नाना आहेत ज्यांनी सेमीफायनलला अगदी एका षटकात 4 विकेट घेतल्या आणि वैयक्तिक 3, 1 विकेट मात्र धावबादची होती. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असणारे नाना वाडकर, आणि ते निर्णायक षटक ठरणार आहे. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री दरम्यानच्या फिल्डर येतोय वेगाने, 1 धाव तर घेतलीये. मोठे फटके खेळून देण्याचा मानस असेल नाना यांचा. आपला संपूर्ण अनुभव पण लावतोय नाना. यावेळी संधी निर्माण झाली होती कीपरला, बॅटची बाहेरची काढा. नाना अगदी त्यांच्या अनुभवांची शिदोरी खोलताना दिसत आहेत. अगदी जकडून ठेवले दोन्ही फलंदाजांना, अजय आणि गौरवला. गौरवने मात्र अप्रतिम फलंदाजी करून चितळे संघाला मात्र फायनलचा प्रवेशद्वार उघड करून देण्यात मोलाचा वाटा उचललाय. यावेळी षटफूट पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगला फिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषे पार, षटकार. सांगितलं होतं निर्णायक षटक ठरणार आहे, शेवटचं षटक. तुम्ही किती धावा जमावताय या षटकामध्ये आणि नानाचा समाचार कसा घेतायत ह्यावर हे फायनलचं भवितव्य ठरणार आहे की कोण ठरणार आहे पर्व 4चा मानकरी. और ये फिर एक बार उड़ा है गुरु, और ये गेंद गई तारामंडल में. सलग 2 षटकार अजयच्या बॅट्स मधून आलेले आहेत. खूपच सुंदर अशी फटकेबाजी चालली होती अजयची. शेवटचं षटक टाकतोय तो नाना वाडकर, ज्याने 4 विकेट घेतल्या होत्या, परंतु आता त्याला सलग 2 षटकार खायला भेटलेले तिथे अजयच्या बॅट्स मधून. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. हे आता पाहायला मिळतंय आपल्याला. जो 4 विकेट घेऊ शकतो त्याला सनसनीत 2 षटकार सुद्धा पडू शकतात, हे दाखवून दिलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल वेगाने, फिल्डर आणि चेंडू मध्ये धाव. 2 धावा तर घेतल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न नक्की असेल. 67 धावा धावफलकावरती आहेत. तब्बल 16 धावा कुठल्या शेवटच्या ओव्हर मध्ये. अजय डिंबळे 6 चेंडू 18 धावा. गौरव त्याच्या जोडीला 8 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. नाना तयार. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऑन साईडला खेळून काढलाय. 1 धाव तर घेतली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. फिल्डर मध्ये धाव. 2 धावा तर घेतल्या, तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न असेल. इथे चूक घडतीये का? धावबाद मात्र होईल, पण सन्मानजनक स्कोर उभा केला इथे चितळे संघाने. कौतुकास्पद कामगिरी चितळे संघाची. तिसरं आउट झालं ना. आतिश कांबळे यांच्याकडून पारितोषिक जमा झाले. चितळे संघाने जर फायनलचा महामुकाबला जिंकला तर 500 रुपयांचं पारितोषिक जमा झाले. धन्यवाद आतिश दादा कांबळे.
स्कोर वरती धावा आहेत 69. 70 धावा आहेत, ते 70 धावांचं आव्हान पार करावं लागेल. जर फायनलची ट्रॉफी उंचवायची असेल तर प्रिंकॉप संघाला 70 धावांचं आव्हान पार करावं लागेल. 36 चेंडू आणि 70 धावा अंतिम मुकाबला आपण पाहतोय. शिवंग इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 पर्व 1, 2, 3 दीपकदास जोरवेकर यांच्या सौजन्याने यांच्या अचूक नियोजनाने पार पडल्यानंतर आपण सज्ज होतोय. शिवंग इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4. पुरुषोत्तम खाली बसून घ्या जरासा, खाली बसा. प्रेक्षक बॅट्समॅनला डिस्टर्ब होते.
यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, वाईड वाईड वाईड. डान्सिंग अंपायर आबाद चौधरी यांचा निर्णय वाईड. ही फील द प्रेशर. प्रेशर आहे बॅट्समन वरती, प्रेशर आहे बॉलर वरती. 2 धावा आत्ताच्या. सौरवला मात्र विजयासाठी त्याच्या लौकिका साजेसा खेळ करावा लागेल. त्याच्या जोडीला आहे मयूर नॉन स्ट्रायकर वरती. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो गोपी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फुलटा चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दरम्यान. फिल्डर तेवढे तत्परतेने तू मे मे. आणि चितळ संघाला जिंकण्यासाठी या 2 विकेट्स खूप महत्वाच्या आहेत. ह्या 2 विकेट जर घेतल्या तर जवळपास 80% जिंकल्याच जमा, फायनलचा किताब जिंकल्याच जमागत आहेत ते. फक्त या 2 विकेट्स महत्वाच्या आहेत. परंतु या 2 खेळाडू काही कच्चे नाही आहेत. नक्कीच दीपक सर, आपण सांगितल्याप्रमाणे मी पण काल देखील असंच भाकीत केलं होतं या 2 खेळाडूंसाठी. यावेळेस वाईड चेंडू, वाईड वाईड वाईड. आणि अजून एक धाव घेतलीये. आपण सांगितल्याप्रमाणे दीपक सर या दोन खेळाडूंवरती सामना आहे असं काल वाटलं होतं. दोन्ही फलंदाज बाद झाले होते. त्यांचा सामना होता वन्य संघासोबत. त्यांचा सामना होता असं वाटलं होतं की या 2च फलंदाजावरती भिस्त आहे, पण त्याच्या खालोखाल आलेल्या फलंदाजाने देखणी कामगिरी केली आणि विजय मिळवून दिला. यावेळी डिफेन्स केला, अगदी सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. रिस्पेक्ट द गुड बॉल, स्मॅश द बॅड बॉल या रणनीतीचा अवलंब करतोय मयूर तांबट. माहित नाही पण प्रिकम टूल्स वन्य सोबत खेळताना काय एनर्जी ड्रिंक घेऊन येतं की गेले सलग 4 वर्ष वन्य संघ हारत आलेले त्यांच्यासोबत. आणि इथं काय सोडलंय. एक धाव इथं डिक्लेरेशन स्वरूपामध्ये आहे. 2 धावा डिक्लेरेशन स्वरूपामध्ये आहेत. बॅटची आउटसाइडची कडा घेतली. अगदी हातातोंडामध्ये घास आला होता, परंतु कीपर कडून चूक झालीये. आणि चूक कोणाकडून झालीये? सर्वात अनुभवी कीपर किरण दानावडे कडून. या चुका नक्कीच होतात. प्रेशर आहे, हे प्रेशर आहे फायनलचं प्रेशर. चुकतो तो माणूस, परंतु चुकांमधून जो शिकतो तो मात्र देव माणूस. परत एकदा संधी निर्माण होईल का? बोल तयार. यावेळी फुलटा चेंडू फिरकावून दिलाय. कावगोराच्या दरम्यान चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू जाईल सीमा रेषेपार चौकार. आपण सांगितल्याप्रमाणे दीपक सर वन्य संघाविरुद्ध खेळताना मात्र या संघाला कुठून एनर्जी येते माहिती नाही, परंतु पारंपरिक प्रतिस्पर्धी असं या दोन्ही संघांना म्हटलं जातं. वन्यस वर्सेस प्रीकॉम. सलग 4 पर्वामध्ये वन्य संघाला पराभवाचा सामना करावा लागला तो प्रिकॉम टूल्स कडून. आणि हे प्रिकॉम टूल्सनी प्रत्येक वेळेस 4 वेळेस आहे ना त्यांना स्पर्धेच्या बाहेर काढण्याची नामुष्की ओढवली होती वन्य संघावर. यावेळी ड्राईव्ह केलाय, खोलून काढलाय, कव्हरला फिल्डर येतोय वेगाने. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. चितळे संघाने आज जर कॅच घेतले, फिल्डिंग व्यवस्थित केली तर निश्चितच एक हातभार लागेल विजयाला. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कॅचेस घ्यावे लागतील. यावेळेस कट केला, स्क्वेअर कट केलाय. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नकार दिलाय मयूरने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. चला पंच सामना पटापटा घ्यायचा संपून. सूर्यास्त होत आलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय किरण, ज्याने आक्रमक फटकेबाजी करून सन्मानजनक स्कोर उभा करण्यासाठी
सिंहाचा वाटा उचलला तो किरण. लेफ्ट आर्म वरती विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि त्याच्या जोडीला प्रतिस्पर्धी मारा करण्यासाठी सज्ज होतोय मयूर. यावेळेस शॉर्ट आर्म पोल फटका खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल चेंडू. 2 धावा. खचाखच स्टेडियम पूर्ण भरलंय. स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी ज्याने मोठमोठे खेळाडू घडवलेत. शिवंगा प्रीमियर लीग पर्व 1चा थरार ज्या क्रीडा नगरीने अनुभवला तेच हे स्टेडियम. 6 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या स्टेडियम वरती स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. गॅप काढली आहे. अतिशय देखना फटका मयूरच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमा रेषेपार. चौकार. अतिशय देखना फटका. कव्हर ड्राईव्ह, बेमिसाल कव्हर ड्राईव्ह. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारलाय. पॉवर प्लेचा नक्कीच फायदा घेताना दिसतोय. थोडीशी खराब आउटफील्ड. चेंडू जातोय का? चेंडू जाईल सीमा रेषेपार. चौकार. अनुभवाची शिदोरी असं म्हटलं जातं या खेळाडूला. ते का म्हटलं जातं त्याच्या फटकेबाजीतून दिसतंय. मयूर तांबट मॅन इन टू द फॉर्म. ऑफ साइडला थोडस खराब आउटफील्ड आहे. खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. कोणती शारीरिक इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण शिर सलामत तो पगडी पचास आपल्याला अजून आयुष्यात भरपूर सामने खेळायचे आहेत. 23 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावरती. काहीसं मागडं षटक ठरतंय किरणचं. यावेळेस देखना फटका. अगदी बेमिसाईल कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल बॅक टू द बॅक. चौकार. या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक मयूर तांबटच्या बॅट मधून. काल आपण पाहिलं जे क्रिक हिरोज या ऍप वरती दाखवलं की कबीर गोगवले यांनी त्याच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जेवढे काही सामने खेळलेत त्याच्या करिअर मध्ये 3000 धावांचा माइलस्टोन मात्र उभा केलाय. हे क्रिक हिरो वरती समजलं. त्याच्या जोडीला आहे मयूर तांबट. पण मयूर तांबट यांच्या काळात असलं काही नव्हतं. साधा आपल्या 100 पानी पेजेस असायचे आणि त्याच्यावरती आपण धावफलक लिहायचो. त्याच्या वेळेस जर असं काही असतं तर नक्कीच आता त्याच्यावर नावावरती नक्कीच 15 ते 20 हजार धावा नक्कीच जमा झाल्या असतील. एवढं क्रिकेटचा अनुभव त्याला आहे. कबीर गोगावलेचं मात्र कौतुक करावे लागेल. 3000 धावा त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी जमवलेत. अगदी कमी वेळात जायंट किलर ठरलाय कबीर गोगावले. यावेळेस शॉर्ट आर्म पुल फटका खेळलाय. चेंडू जाईल का? सरळ सीमा रेषे पार. चौकार. अगदी आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी करतोय मयूर. सलग 4 चेंडू आणि 4 धावा. कॉन्फिडन्स लेवल काय असावी तर मयूर तांबट सारखी असावी. क्रिकेट मधला एक प्रसंग सांगावासा वाटतो. ब्रॅड हॉगने एकदा सचिन तेंडुलकरची विकेट घेतली आणि विकेट घेतल्यानंतर बॉल घेऊन तो सचिन जवळ गेला आणि त्याने साईन मागितली. सचिनने साईन मात्र दिली. त्यानंतर तो म्हणाला इट विल बी नेव्हर हॅपन अगेन. ही घटना परत घडणार नाही. त्यानंतर ब्रॅड हॉग आणि सचिन जवळपास 42 वेळा आमने सामने आले परंतु सचिनची विकेट मात्र मिळाली नाही. बॅक टू बॅक 5वा चौकार मयूर तांबट यांच्या बॅट मधून. लाजवाब फटकेबाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आपल्याला. 35 धावा धावफलकावरती आहेत. मयूर तांबटने मात्र तमाम क्रीडा रसिकांचं मन जिंकलंय आणि हीच ती क्रीडा नगरी स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी जिथं मयूर तांबटने अगदी बॉक्स क्रिकेट पासून शॉर्ट पिच क्रिकेट पासून सुरुवात केली
झाली अहो ओव्हर झाली. हीच ती क्रीडा नगरी आहे जिने किरण शिंदे, गजानन शिंदे, मयूर तांबट सारखे मोठमोठे खेळाडू, आयकॉन खेळाडू घडवले. स्वामी विवेकानंद क्रीडा नगरी जिने शिवंगा प्रीमियर लीग पर्व 1 चा थरार पाहिला आणि आपण सर्वजण सज्ज होतोय. यावेळेस फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने. फिल्डर येईल वेगाने. एक धाव तर घेतली तू तू मे 35 धावा धावफलकावरती आहेत. मयूर तांबट 9 चेंडू 25 धावा. आतापर्यंत आपण पाहिलं की कबीरने अटॅक केला होता आतापर्यंत झालेल्या सामन्यात. आता आपण पाहतोय की मयूर आक्रमण चढवतोय आणि डिफेन्स मात्र कबीर करतोय. एक चांगलं कॉम्बिनेशन दोघांचं. भान ठेवून योजना आखा. शिवतंत्र सांगते भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात तीच शिवनीती इथं पाहायला मिळते. डिफेन्स केलाय चांगला चेंडू सन्मान दिलाय पॉइंटच्या दिशेने. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे अजून. यावेळेस काढून दिलाय थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा बोलत तयार. यावेळेस खोदून काढलाय ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल का. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. अगदी देखना फटका. चेंडू जाईल का. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. गोपी टू मयूर. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. यावेळेस पंचांचे हात आहेत जमिनीलगत समांतर कारण धाव आहे अवांतर. आबा अजूनही क्रीडा रसिकांना प्रतीक्षा आहे तुमच्या वाईट चेंडू देण्याची. अजूनही आस लावून बसलेत सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फ्लिक केलाय ऑफ साइडच्या दिशेने. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे. शिवंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 4 फायनलचा महाअंतिम मुकाबला आपण पाहतोय. बिनबाद 48 धावा. अंदर आएंगे. बोलत यार. 18 चेंडू 22 धावांचं आव्हान. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. फिल्डर खाली येतोय. झेल बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. सागर भालगरेने
झेल टिपलाय. कबीरला मात्र पेव्हिलियनच्या दिशेमध्ये पाठवलंय. माफ करा, मयूर. सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट. 17 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना मोठा गडी मात्र बाद होतोय. कॅप्टनला मात्र पेव्हिलियनच्या दिशेने परतावं लागतंय. 17 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. कोण होणार पर्व 4चा मानकरी? मयूर तांबट एक उत्कृष्ट खेळी करून असा बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे 20 नंबरची जर्सी घातलेला पांडुरंग. पांडुरंग अगदी देवासारखा धावून येईल का प्रिकॉम संघासाठी? प्रश्न अनेक उत्तर एक. वेळ सांगेल का विकास आपल्या चितळे संघाचा विकास करतोय. यावेळेस शॉर्ट पुल फटका खेळला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावांसाठी होतीये धाव. 16 चेंडू 21 धावांचं लक्ष. सामना करतोय तो कबीर. होम ग्राउंड ज्याचं म्हणलं जातं. यावेळेस स्क्वेअर कट केला पॉइंटच्या दिशेने. अजूनही आशा पल्लवित आहे जोपर्यंत कबीर मैदानामध्ये आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. गगन भरारी घ्यावी लागेल. यावेळेस चांगला फटका सरळ बॅटने भिरकावून दिला. सागर तिथे येतोय. एक धाव तर पॉइंट पूर्ण घेतलीये. सुंदर असे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तर सागर बालगरे याचा. आज तो सागर आहे ज्याने शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये कुसगावचं नेतृत्व केलं होतं. यावेळेस उलटा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस षटकार. बीमरला गोलंदाजाला मात्र दंडित केलंय. कबीर मॅन इन टू द फॉर्म. कबीर कर्दन काळ होतोय. गोलंदाजांचा कर्दन काळ. कबीर 14 चेंडू मध्ये 12 धावांचं लक्ष. कबीरचं हे होम ग्राउंड आहे. कावळ्याला गरुडाचं पंख लावून जमत नसतं, कारण गगन भरारीचं वेड हे रक्तामध्ये असावं लागतं. अगदी आकाशाला गवसणी घालून देखील जमिनीवरती पाय ठेवणारा हा खेळाडू कबीर गोगावले. मागच्या पर्वात मात्र अपयश आलं होतं. आम्ही इंजिनिअरिंग संघाने मात्र त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. यावेळेस फटका हवेत आहे. फिल्डर खाली येतोय. झेलचा मॅच आहे. झेल टिपलाय परंतु फ्री हिट आहे. भावनेच्या भरात जाऊ नका. आता मात्र सामन्याला रंगत आली आहे. जे बसले होते ते उठलेत आणि जे उठले होते ते टाचेवरती उभे राहिलेत. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. वेगाने एक धाव घेतलीये. कबीरचं मात्र कौतुक करावं लागेल. मॅच हातामध्ये घेऊन हा सामना खेळतोय. 61 धावांवरती धावफलक आहे. 12 चेंडू आणि 9 धावांचं आव्हान अजूनही शिल्लक आहे. कबीर मात्र अष्टपैलू खेळी करताना अगदी गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षक आणि मुख्य आयोजक या सर्वांची भूमिका पार पाडतोय एकटा कबीर. इथं गंगाधर सुद्धा शक्तिमान आहे आणि शक्तिमान सुद्धा गंगाधर आहेत. यावेळेस फ्लिक केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला काय अडवलंय. फिल्डिंग तिथे चांगली. शिवगंगा घोऱ्याचा ग्लेन फिलिप्स म्हणलं जाईल. पुन्हा एकदा धावांसाठी धाव. चतुराईने इथं मात्र मिसफिल्ड होताना दिसतीये. 11 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फायनलचा हा थरार. हार्ट पेशंटनी थोडस या सामन्यापासून लांब राहायचंय. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सामना.
बॅट्समन तयार. यावेळेस फ्लिक केलाय, थोडीशी चूक होती, मिसफिल्ड होताना दिसतीये. नॉन स्ट्रायकर होती जाईल कबीर. फायनलचा थरार आपण पाहतोय. 11 चेंडू 26 धावांवरती खेळतोय सौरभ. त्या जोडीला पांडुरंग देवासारखा धावून येईल का? या शफल झालाय. क्रिकेटच्या नियमानुसार आपण जर शफल झाला तर फेअर डिलिव्हरी ग्राह्य धरली जाती. बॅट्समन तयार. यावेळेस फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने, वेगाने जाईल कबीर. थोड्याच वेळात आपल्याला समजेल या महाअंतिम मुकाबल्याचा विनर कोण होईल, विजेता कोण होईल. चितळे संघ का प्रिकॉम संघ. यावेळेस साइडला लॉंग ऑफ दरम्यान वेगाने एक धाव घेतलीये. आठ चेंडू 5 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. हाय व्होल्टेज ड्रामा, रोमांचकारी सामना आपण पाहतोय. हलतंय का लय? यावेळेस फ्लिक केला ऑन साइडच्या दिशेने, एक धाव तर मिळेल. गौरवचं अगदी कौतुक करावं लागेल. धावसंख्येला अगदी लगाम दिलाय. तो आला, त्याने पाहिलं आणि त्यांनी अक्षरशः रोखून ठेवले कबीर आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या पांडुरंगला. एकही मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. अगदी काटकसर षटक टाकतोय. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अपडेट होती, अपडेट करा ना. चालेल, कितीला किती करायचे ते सांगा. 4 का 3. 6 चेंडू 4 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज ड्रामा, चित्तथरारक सामना, फायनलचा महामुकाबला. उजगाव संघाचा वेगवान गोलंदाज सागरदादा भालगरे इथं राईट टर्मवरती विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे इथं. यावेळेस वाईट. आबा अंपायर यांचा निर्णय वाईट. सामन्याचं समीकरण होतंय अगदी सोपं. 6 चेंडू 3 धावा. सागरने समजा मॅच काढली या कठीण परिस्थितीतून. बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेतोय हा चेंडू आणि पाठवलंय पांडुरंगाला अगदी त्याच्या पायलेंच्या दिशेने.
कबीर, मॅन ऑन स्ट्राईक कबीर. अगदी भिरकावून दिलाय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. प्रीकॉम 11 या पर्वातील संघ झालाय विजेता. या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकावरती नाव कोरलंय अगदी या संघाने. उसका पता दे जरा मुझको. World Cup after 28 years and the party start in the dressing room, and it's an Indian captain who's been absolutely magnificent in the night of the final. दैदिप्यमान फटकेबाजी